काय काम निघलं तर आई बापाची खरेदी होती काय? तुम्ही म्हणतात की लय आजीला खवळतो मी तुला. इकडं बघ, इकडं थांबता फोटो काढतो. तुला खवळतो मी. आंबरस. हां, कुठे आंबे कुठे त्यात? आंब्याचा नाही, संत्री. हां, हां, मला आधी पीस झाले बाबा, मला आंबट. म्हणजे नाही व्हिडिओ काढू भांडणार ना दररोज. मग होणार दररोज व्हिडिओ काढायचाच. काढायचा असला तर राहायचं. नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. एक दोन महिन्यापासून चाललं होतं की गाडीचं नाही का काम करून घ्यायला पाहिजे, पण शेवटी नाही का जेव्हा आपला काटा मोडतो ना तेव्हाच त्रास होतो. तसं झालं आज, कारण गाडीचं हे बघा काय होऊन गेलं, सगळं खेळ झाला आहे गाडीचा. हे सगळं पूर्णपणे व्हायला आलं आहे, त्याच्याकडे लक्षच नाही दिलं, नुसतं पेट्रोल टाकून पडली. तर हे दिवस आले, त्यातल्या त्यात आपला माऊली पण चालला आज तालुक्याला. डायरेक्ट तालुक्याला निघलाय. काय काम आहे तालुक्याला? स्टॅम्प पेपर आहे. काय करतो आता हे वावर लिहून घ्यायचे. कोणाचं रे? येऊ कोणा तरी. हे बघा असं अवघड आहे बाबा, कोण काय करीन कधी, आणि भरोसा नाही ठेवायला पाहिजे बरं का. स्टॅम्प पेपर म्हणलं का धक्काच बस नाही ना. मा वावर नाही लागलाय माझ्या पप्पाच्या नावावर. ठेवून बसा चोरून अंग ठेवतो. तर चला आता जाऊ, गाडीचं काम बी करून घेऊन याचा तालुका कागद घेऊन आपण तो 100 रुपयाचा. पहिले टायमात कोणतंच काम होत नाही माझं. हे बघा आज दुकानच बंद येतं डायरेक्ट सगळे. गाडं लागलं इथंच बंद लागलंय. आता माऊलीचं काय होतं ते पण बघू. माहिती नाही मला. त्याचं माहित नाही, तर वावर राहिलं शिवार राहिलं संपलं. जय महाराष्ट्र. स्टॅम्प पेपर घ्यायला पावसलं पण बघा इथं करते किती. माऊली लागलाय लाईनला. आता 2-1 तास जाते. एवढी मोठी लाईन आहे डायरेक्ट. किती माणसं, जाम गर्दी. 2 तास तरी जाते. 3 तास झाले तेव्हा आत्ताच एक भेटलाय. याच्यामुळेच आपली पातळी फेमस आहे सगळ्यात पुढे. दोनदा आलो चक्कर मारला गेलो. आज भेटलाय ना आपलं पातळी फेमस, याच्यामुळेच आहे ना. मग कुठं आतापर्यंत स्टॅम्प पेपरला लाईन बघितली का? पण येतं भाऊ दोनदा मागून गेलो. दोनदा आतापर्यंत सगळ्या पुढं लाईन. आपण देवाची तिकडं लाईन बघत असतो, पण स्टॅम्प पेपरला जो लाईन. तू कशाला चहा टपरीला जाईन तिथं. लय अवघड आहे करायचं. चला आता. नाही पैसे नानांनी बोरं सांगितले होते, बोरं घेतले. आता 1 किलो नानाला बोरं खायला. काय करायचंय मी तर विचारते काय करायचं. तुला? काय करा वाटतंय? हा? तुला काय करा वाटतंय? तुला काय करा वाटतंय? आता मी केल्यात चक्की भाकरी. चक्की? हा, आणि चक्की कुठं होती? चक्की पाठीमागं. मला ऐकायची होती ती कोणाला? बाजारात. मग कम नाही इकली. आणि तो करून टाकली आता. मग केलेली न्यायची काय कालू जर बोरा सांगितले ते बोरा आणल्यात. म्हाताऱ्याला दे तरे. काय करू? धर ना, तुला पैसे देतो ना. तेवढे पैसे मी नोकरीला नाही बाई. नोकरीला नाही, पण नोकरीच्या वरला हिंडतो तू. 50 पोरं घेऊन पेट्रोल टाकून. धर, नोकरी लागलं ना याच्या जागेवर 2-4 शून्य राहते. हा, गांधीजी तेच राहील. तरे धर. नाना तुम्हाला काय खायचं आहे? काय बोरं खातो ना. बाई म्हणते काय बनायचं, मग काय करायचं सांगा. आता तुमचं काय आणलं, काय बनायचं मग खाई. आंबरस. हां, कुठे आंबे कुठे त्यात? आंब्याचा नाही, संत्री. हां, हां, मला आधी पीस झाले बाबा, मला आंबट नको. बरं जाऊ दे नाना. मला तुम्ही लहानपणी जशी एखादी गोष्ट सांगायचं तशी एखादी गोष्ट सांगा ना. तुला सांगतो ना गोष्ट, म्हणजे फिरायला येतात बहुत. सांगा ना. सकाळी गेला तर आता शिकायला 12च्या पुढं म्हणजे आवारल्यास आवारलं काय करायचं? 12च्या पुढं? हेडो. 12च्या पुढं लगेच काढायचं हा म्हणजे दररोज तेच? हा, दररोज सुट्टी नाही घ्यायची. संपलं तुमच्या निलूचं. आता दररोज व्हिडिओ आहे. आता मी कटन पण आजी काय कटत नाही. आणि दोघं तुम्हाला वाटतंय की मीच त्यांना बडबड करतोय. आता तुम्हीच बघा. आता खाल्ल्याशिवाय काय बाबा काय भेटत ना तुम्हाला? मला खवळू
अरे तो कामच तसं करतो, सगळं सोडा एखादं म्हणतो आपण सगळं सोडे बाबा, काय जे आहे ते करायचं, ग बसायचं. बरं करतोय ना आता, तेव्हा हे काय लगेच करा. करतो. आई लय अवघड झाली गोष्ट की आता दररोज व्हिडिओ काढावाच लागायचं, नाही तर माझ्या मागं लागून राहिल्यात. तुला मनानं पाहिजे पहिलं अन्न खायला माणसाला नाही, आणि आपण उठत होतो लोकांसंग हिंडतो. अरे ना मी याला गेलो होतो, सर्व्हिसिंगला गेलो होतो गाडी घेऊन. झाली का? आज शुक्रवार आहे, मला माहितीच नव्हतं, बंद निघलं दुकान. उद्या जा त्यांना ते गाडी घेऊन. पुण्याला जाण्याचं पुण्याला काय करावं आता, काही कळणच बा मला येत होतं. मग तसंच चाललंय. माग अजून ते म्हणतो दुकानं बंद होते आज, तसं चालाय. अरे सर्व्हिसिंग नाही केली बाडे, आज शुक्रवार आहे, बंद निघलं दुकान. मग कशाला गेलता? तुला म्हणलं होतं कुठं चालत, तू काय म्हणला? मी तिसगाव चाललो. मग त्याच्यावर गेलो होतो, तिसगावचं पाथडीत गेला. पातळीला थोडं काम निघलं. काय काम निघलं? त्या आई बापाची खरेदी होती काय? काय काम होतं? आता ना हे काय भाऊ नवीनच, हा आता खरं. खरेदी होती काय त्यांची? अरे पण मग आता माणूस कामानिमित्त जात नसतं का? अरे तो काम दररोजच आहे तुला, एक दिवस बी खडा नाही ना. म्हणजे बघा, जे कुणीकडे चाललंय आणि आमचं घर कुणीकडे चाललंय, इथं म्हणजे तिचं म्हणणं आहे तू इथं राहिलाय ना, व्हिडिओ काढायचा आहे दररोज, नाही तर हे दररोज असंच होणार. म्हणजे नाही व्हिडिओ काढू भांडणार ना दररोज, मग होणार दररोज व्हिडिओ काढायचाच. काढायचा असला तर राहायचं, नाही तर सरळ बारदाना भरायचा आणि निघ. चल बाबा काढू लगेच. काय आणायचं सांग, आणतो. हा? आणतो आता काहीतरी, काय करायचं सांग. आण ना आता संत्र्या का काय काय करायचं म्हणते. तू आणव ना, तुम्हाला काळजी नाही मग कशाला काढू मग मी. तुला काळजी तर तू काढ. मग आता दिवस मावळायला गेला, एखादा म्हणतो जावा लवकर घरी. कवा मी 3-2:30 वाजता फोन लावला होता तुला. 2:30 वाजता? हा, 4 वाजता फोन लावलाय तुम्हाला. ईद चावले होते, ईद तवा लावलेला एक फोन. सावली अजून घड्याळाचं काय असतं? चावल्यावर माहित नाही. सावली कळत तुला? अरे लोकांना बाई घड्याळात कळत नाही, तू सावली सांगते मला की तुला चावले सावली पत्र लांबला असं मागं पुढं पात्र झालेले आहेत आपले. लांबते ना, पत्रे लांबते, तू लांबतो. बरं आता कवर बडबड करा, आता काढतो म्हणतोय ना, नाही म्हणतोय मी आता. मग घे ना काय काय लागत आहे. आण ना तू, काय आमरस करायचा ना संत्र्याचा? संत्र्याचा कसा आंबरस करायचा आणि कसं शिजायचं तू? तूच म्हणली आमरस करायचा. मी म्हणलं का? अरे मग आता नाना नाही म्हणलं का, मला नको पित होतं म्हणलं, तुम्हीच का? आता खाल्ल्याशिवाय अजून पण शिव्या खातोय, पण आता साखर बारीक करून देतो, नाही तेवढं थोडं वाहतं. ऐकतोय ना ना, आता काढतोय ना काय, आपण आणलंय ना मिक्सर, काढतो ना. चल म्हणलं कसं आली, चल म्हणलं कसं आली, करून दे ते. अरे नाना काढतोय, हे घेतलंय डब्बा, आता काढतोय ना. थोडं तरी कमी करा मला बोलायचं. आलं बेसन पिठं चालू, साखर आणायची तिथं. बेसन कुठं टाकावं त्याच्यात, चांगलं नाही आंबट. अरे बाई चुकून आलं झाली, साखर आणायची होती, बेसन चालू. तुम्ही येडं केलं बाई मला. अरे आता साखर आणली, आता साखर बिंगितो. तर आता तुमच्या आजीने नाही का लगेच तात्काळमध्ये 5 संत्रे आणलेल्या होत्या आणि त्याचा आता ज्यूस होणार आहे मस्तपैकी. आणि 10-12 बागा लपून ठेवल्या तर चोरून. हे काय करायचं, तू यासाठी ठेवलं काय? हां
चहा करायचा का त्याचं. तर आत्ता नाही का रेसिपीला आपल्या तयारी चालू होते आणि आजीच्या आता बघा चेहऱ्यावरती कशी स्माईल आली आहे एकदम मस्त. दिवसभर माझ्या भांडली. तुम्ही म्हणतात की लय आजीला खवळतो मी तुला. इकडं बघ, इकडं थांबता फोटो काढतो. तुला खवळतो मी. तू बोलणेच बसणार मला आयुष्यभर. तू किती काही केलं ना मी तरी म्हणणार ह्यो हाईच असा, याला पुरा. कसं म्हण बरं परत काय म्हणून किती परत एकदा म्हण बरं. अशी वाजत आहे. काय म्हणली परत म्हण. गेली. झाली नाही ऐकलं होतं कधी. नाना कशा बघत. असं नको. नीट नीट देवान तोंड दिले. त्याला नीट सांग रे. नाना तुम्ही याला गोडी सांगा बरं की काही पण म्हणते. जेली 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 घरची घरी जेली बनवून दाखवते. हा चलाली की बाळांनो घरची घरी जेली बनवून दाखवते. मग आता काय आहे परत. नाना इथे येऊन बसावर तुम्ही याच्यापाशी. आता संत्र्यान त्या चोलून झाले आता. हे बघा आता मी आणल्यात बिंगायला तिनं. तर लय मस्त जेली करणार आहे आपली आजी. सगळ्या सोलल्या आता बिया बी काढून घेतल्या त्याच्यातल्या. आता मस्तपैकी नाही का मिक्सरमधून ती काय हे काढून राहिले त्याचं भांडं काढलंय. हे ज्यूसचं भांडं आहे का. हे आहे का दुसरं आहे ज्यूसचं भांडं. हे ना सांग का हेच आहे. हेच आहे. फूड सेफ आहे व्हायचं कायचं नाव जमन याचं. मने ओट ग तो यामुळे पर मला सेवा असते ना. शेवटी सगळ्याच्या शेफ बी खाल्ल्या नानाच्या पैच्या बघायच्या. रेसिपी पण केली. थोडा टाईम झाला पण रेसिपी केली. हे बघा लय भारी रेसिपी केली बहिणी. आता ही जेली आता तुम्हाला उद्या कट करून दाखवतो. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि नवीन जर कोणी असं सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा. आणि उद्याचा ब्लॉग बघायला मिस नका करू. तोपर्यंत शुभरात्री. टेक केअर.